नाशिक शहराचे आपल्या इतिहासामध्येही खूप सारे महत्त्व सांगितलेले आहे, कारण इकडे वनवासादरम्यान राम लक्ष्मण सीता आले होते आणि त्यांनी खूप सारे देवस्थाने स्थापन केली आहेत. आत्ता इथे भाजीपाला वगैरे बसला आहे, पण जेव्हा कुंभमेळावा भरतो तेव्हा हे पूर्ण साधू संतांनी आणि भक्तांनी भरून गेलेले असते, असं आमचे काका सांगत होते. नाशिकमधील तपोवनामध्ये लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. नाशिक शहरातून वाहते ती म्हणजे गोदावरी नदी. गोदावरीच्या काठी भरपूर सारे देवदेवतांचे स्थान आहेत. नवशा गणपती, सोमेश्वर महादेव असे भरपूर सारे ठिकाण गोदावरीच्या काठी स्थित आहेत. आपण पाहू शकतो किती ऐतिहासिक हे वाडे, मोठमोठी घरे आपल्याला दिसत आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नाशिकमध्ये आज आपला तिसरा दिवस आहे आणि आपण चाललो आहोत सीता गुफेकडे, जे आहे पंचवटीमध्ये. सीता गुफा रामायणादरम्यान जेव्हा राम लक्ष्मण सीता इकडे आले होते नाशिकला, तेव्हा सीतेमातेने तिकडे महादेवांची पिंड स्थापन केली होती. त्या गुफेला सीता गुफा असं नाव आहे. तर ते आता आपण पाहायला चाललो आहोत. चल पुढे बघायला मॅडम. हा परिसर पंचवटी या नावाने ओळखला जातो. इकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे फुले, हार, नारळ सर्व पूजेचे साहित्य मिळून जाईल. त्याचबरोबर काही खरेदी तुम्हाला करायची असेल तर तेही तुम्हाला इकडे मिळून जाईल, जसं की इमिटेशन ज्वेलरी, पर्सेस, कपडे, लेडीज ॲक्सेसरीज सर्व काही इकडे मिळून जाईल. त्याचबरोबर मिठाईची दुकानेही आहेत. आपल्याला गाडी खालीच उभा करून चौकात पुढे चालत जायचं आहे, कारण हा रस्ता खूप लहान आहे. तर इकडे 5 वडाची झाडं आहेत, त्यामुळे या परिसराला पंचवटी असे नाव पडले आहे. ही बघा. वर्ष वनवास के समय हे कंदमूळ आहे जे रामाने वनवासादरम्यान खाल्लं होतं. तर आता आपण चाललो आहोत सीते गुफेकडे. चला. मन्नत आहे वाटतं. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी इथे बांगड्या अशा बांधल्या जातात. तर आम्ही गुफेत जाऊन दर्शन घेऊन आलो आहे. आज शूटिंग अलाउड नव्हतं, त्यामुळे बाहेरचा परिसर तुम्ही पाहू शकता. आतमध्ये सीतामातेने स्थापन केलेले शिवलिंग आहे आणि त्याचबरोबर राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीही आहे. माणिसचं नाक कापलं नाही काय हो. सीते गुफेकडून काहीच पावलांवर आपण आल्यानंतर आपल्याला काळाराम मंदिर दिसतं.
खूपच सुंदर मंदिराची कलाकुसर आहे। मंदिराचं आर्किटेक्चर तुम्ही पाहू शकता, कलशाचं डिझाईन, मंदिराचे नक्षीकाम खूपच सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसरही खूप मोठा आहे। जेव्हा इकडे कुंभमेळावा भरतो तेव्हा हे पूर्ण साधू संतांनी देऊळ भरलेले असते असे आमचे काका सांगत होते। मंदिराच्या समोरच एक मोठा सभामंडप आहे आणि तिकडे साक्षात हनुमंत हात जोडून उभे आहेत रामासमोर। मंदिराच्या उजव्या बाजूला आणखीन एक लहानसा मारुती आहे आणि श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे आणि त्यांच्या मागे एक शिवलिंगही आहे ज्याच्यावर अभिषेकाची धार सोडली आहे। प्रभू रामचंद्रांच्या सुंदर मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे। अशी मान्यता आहे की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले होते तेव्हा ते याच ठिकाणी राहिले होते। आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा आरती सुरू होती। प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या 2 फूट उंचीच्या काळ्या पाषाणातील या मूर्त्या आहेत। काळ्या पाषाणातील या मूर्त्या असल्याने याला काळाराम मंदिर म्हणून ओळखलं जातं। रामनवमीच्या दरम्यान इथं मोठा उत्सव साजरा केला जातो। त्याचबरोबर आमचे काका सांगत होते की कुंभमेळाव्याच्या दरम्यान इकडे पाय ठेवायलाही जागा नसते, इतकं भक्तांनी हे मंदिर परिसर भरून गेलेला असतो। श्री दत्तांच्या पादुका, तुम्ही बघू शकता माझ्या मागे हनुमंत आहेत, हात जोडून उभे आहेत बरोबर श्रीराम लक्ष्मण सीतांच्या समोर। नाशिकला आलात तर या ठिकाणी आवर्जून भेट द्या, कारण साक्षात प्रभू रामचंद्राने इथे वास केला होता। मंदिर परिसरही अगदी स्वच्छ आणि शांत आहे की मन अगदी शांत झाले। इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पितळेच्या देवांच्या मूर्त्या, टाळ, घंटा सर्व काही मिळून जाईल। दुपारची वेळ आहे, ऊन खूप वाढलं आहे, तर आता आम्ही घरी जाऊ, संध्याकाळी परत बाहेर पडू। तर तुम्हाला काळाराम मंदिर आणि सीता गुफा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। श्री स्वामी समर्थ।